आता आपण मराठवाड्यात जाऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बंडोबांना शमवण्यामध्ये स्थानिक नेत्यांना यश सुद्धा येत आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये 554 उमेदवारांनी माघार घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला। गेल्या 2 दिवसांमध्ये एकूण 554 उमेदवारांनी आपले उमेदवारीचे अर्ज मागे घेतलेत। आता शहरातील 29 प्रभागांमधून 859 उमेदवार नशीब आजमावणार आहेत। आजपासून शहरामध्ये प्रचाराला उमेदवारांनी सुरुवात सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, छत्रपती संभाजीनगर हा एक अतिशय स्ट्रॉंग असा मतदारसंघ आहे। बंडोबांना शमवण्यामध्ये स्थानिक नेत्यांना सुद्धा यश आलेलं आहे। 115 जागांसाठी 859 उमेदवार रिंगणात आहेत। की कुणाची ताकद जास्त तिथे दिसून येते आणि या बंडोबांना आज आणखी थांबवण्यासाठी काय काय प्रयत्न सध्या राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहेत? नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिंदे शिवसेनेचा भगवा जो आहे तो भडाकमार असल्याचं सांगितलं जातं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसापासून काही वर्षांपासून जर पाहायला गेलं तर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता जी आहे ती कायम होती। मात्र यावेळी जर पाहायला गेलं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्ष जे आहेत ते स्वतंत्र लढणार आहे। त्याचबरोबर ठाकरे गटाचं देखील मोठं आव्हान जे आहे ते त्यांच्या समोर असणार आहे। मात्र मागील या 4 दिवसाचा जर आढावा बघितला तर भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोर जे आहे ते झाले होते। 108 जणांनी बंडखोरी जी आहे ती भाजपमध्ये केली होती। यानंतर स्थानिक नेते जे आहेत त्यांनी बंडखोरांशी चर्चा केल्यानंतर तब्बल 68 जणांनी अर्ज जो आहे तो आता माघारी देखील घेतलेला। तर 40 बंडखोर जे आहेत ते अजूनही त्यांच्याच उमेदवाराच्या विरोधात उभा असल्याचे पाहायला मिळालं। तर शिंदेकडून 30 जणांनी बंडखोरी केली होती, त्यामध्ये 25 जणांनी माघारी घेतलेलं आहे। 5 आव्हानं जे आहेत त्यांना कायम असणार आहे। आणि उद्धव सेनेमध्ये जर पाहिलं तर 62 जणांनी बंडखोरी केली होती, त्यामध्ये 57 जणांना त्यांनी बंडखोरीमध्ये शांत करण्यात त्यांना यश देखील आलेलं आहे। एमआयएम 22 जणांनी केली होती, त्यामध्ये 17 बंडखोर जे आहेत ते त्यांच्या समोर आव्हानं असणार आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर अनेक जण जे आहेत ते बंडखोरी करून आपल्याच वार्डामध्ये आपल्याच पक्षाच्या विरोधात उभा असल्याचे पाहायला मिळतात। त्यामुळे स्थानिक नेत्यांची मोठी धावपळ जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती। कारण भाजपमध्ये आणि शिंदे शिवसेनेमध्ये मोठा राडा झाल्याचा पाहायला मिळाला होता। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या नेत्यांच्या विरोधात आले होते। संजय शिरसाट असतील यांच्या घरापुढे देखील आंदोलन जे आहे ते काही कार्यकर्त्यांनी केलं होतं। त्यानंतर मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवरती तर चक्क कार्यकर्त्यांनी काळं फासल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण एवढी नाराजी जी आहे ती त्यामध्ये झाली होती। मात्र मंत्री आणि आमदार यांनी स्थानिक नेत्यांनी जे आहे ती चर्चा करून बरंचसं उमेदवारांना जे आहे ते शांत देखील केलेलं आहे आणि त्यांचा बंड जे आहे ते देखील थांबवलेला। मात्र काही बंडखोर जे आहेत त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आगामी निवडणुकीमध्ये 16 जानेवारीला नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।